विधान परिषद निवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। विधान परिषद निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे। महायुतीकडे 9 तर मवियाकडे 2 उमेदवारांपुरती मतं आहे। भाजपकडे 5 आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे प्रत्येकी 2 उमेदवारांची मतं आहेत। काँग्रेसकडे 1 उमेदवाराची मतं आहेत तर महाविकास आघाडीकडे एकूण 2 उमेदवारांचं संख्याबळ आहे। आपले प्रतिनिधी विनायक तावरून सध्या आपल्या सोबत आहेत। विनायक, विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्याचा शेवटचा दिवस, काय अधिक अपडेट? मनाशी बरोबर आहे। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी ही निवडणूक जी आहे ती होती। उद्या शेवटचा दिवस जो आहे तो असणार आहे। आपण जर संख्याबळ पाहिलं तर महायुती 9 जागांवरती आपले उमेदवार जे आहेत ते निवडून आणू शकते आणि महाविकास आघाडी 2 जागांवरती उमेदवार जे आहे ते एवढी मतं त्यांना आहे। त्यामुळे सध्या तरी बिनविरोधची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। परंतु जर अतिरिक्त उमेदवार महाविकास आघाडीकडून देण्यात आला तर महायुतीकडून अतिरिक्त उमेदवार दिला जाईल आणि मग त्यावेळी निवडणूक जी आहे ती होण्याची शक्यता वर्तवली जाते। परंतु आपण जर पाहिलं तर संख्याबळ आताचं जर पाहिलं तर बिनविरोधची शक्यता अधिक दाट आपल्याला पाहायला मिळते। भाजपकडून 5, शिवसेना जे शिंदेची शिवसेना आहे त्यांच्याकडून 2 आणि राष्ट्रवादीकडून 2 उमेदवार जे आहेत ती सगळी तयारी सध्या सुरू आहे। परंतु आपण जर पाहिलं महाविकास आघाडी सुद्धा 3ऱ्या उमेदवाराच्या चर्चा करताना पाहायला मिळते। परंतु मतं नसली तरी जुळवाजुळवीचा प्रयत्न जो आहे तो करण्याची शक्यता वर्तवली जाते। असे जर झालं तर मग मात्र महायुती जे आहे ते अतिरिक्त उमेदवार देईल आणि मग निवडणूक होण्याची शक्यता सुद्धा होईल। परंतु सध्याची आकडेवारी जर आपण पाहिली, मतांची जुळवाजुळव जर पाहिली तर त्याच्यामुळे विधान परिषद निवडणुकीच्या या सगळ्या घडामोडींकडे आपलं लक्ष असणारच आहे। धन्यवाद विनायक, दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।